नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी चे मॅथ्स पार्ट मधील 4 गुणांचे IMP प्रश्न पाहणार आहोत. तर त्यातील फर्स्ट टाइप स्पीड डिस्टन्स टाइम. आता एक्झाम्पल काय बघूया. अ कार कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 240 किलोमीटर विथ सम स्पीड. इफ द स्पीड इज इन्क्रीज्ड बाय 20 किलोमीटर पर आवर इट विल कव्हर द सेम डिस्टन्स इन 2 hours लेस. फाइंड द स्पीड ऑफ द कार. आता या एक्झाम मध्ये काय करायचं बघा. लास्ट बघा, फाइंड द स्पीड ऑफ द कार विचारले. आपल्याला स्पीड ऑफ द कार माहित आहे का? माहित नाही. तर काय करायचं सुरुवात, आपण सपोज करायचं. मला बघा आन्सर मध्ये स्टार्टिंगला सपोज म्हणायचं. काय म्हणायचं? जे विचारले तेच लिहायचं. द स्पीड ऑफ द कार. द स्पीड ऑफ द कार. आता हे आपण किती घेऊया माहित नाही तर x लिहूया. आणि हे स्पीड कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर असतं. ठीक आहे, आपला स्पीड आपण इथे घेतलंय. आता एक्झाम्पल मध्ये बघूया. कार कव्हर्स अ डिस्टन्स 240 किलोमीटर. म्हणजे आपल्याला काय दिलंय? डिस्टन्स 240 दिलंय. पण लिहूया इथं डिस्टन्स इक्वल टू 240 किलोमीटर. आता आपल्या सर्वांना माहिती आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपला फॉर्म्युला आहे. कोणता? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर बाळांनो, हा फॉर्म्युला आपल्याला मॉडिफाय करून यूज करावा लागू शकतो. तर कसं बघा, आपल्याजवळ स्पीड माहिती आहे, ओके, डिस्टन्स माहिती आहे. मग राहिलं का? काय राहिलं बघा बाळांनो? स्पीड माहिती आहे, डिस्टन्स मध्ये राहिलं काय? टाइम. याचा अर्थ आपण हा फॉर्म्युला मॉडिफाय करून टाइम या साइडला, स्पीड या साइडला, म्हणजे काय लिहायचं? आपला फॉर्म्युला यूज केला पाहिजे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. आता 240 किलोमीटर डिस्टन्स जाण्यासाठी या स्पीडनं टाइम किती लागेल ते काढूया आपण. एक वाक्य लक्षात ठेवा. टाइम टेकन बाय कार. टाइम taken by car to cover 240 kilometer distance with speed x kilometer per hour is equal to, बघा टाइम करायचा आहे तर डिस्टन्स किती आहे आपल्याला? 240. त्याला स्पीड ने डिवाइड करायचं. स्पीड काय आपलं? x घेतलंय. आता हा टाइम आहे, याला युनिट लिहायचं आवर. ओके, हा फर्स्ट पार्ट झाला. तर काय म्हणते बघा, इफ द स्पीड इज इन्क्रीज्ड बाय 20 किलोमीटर पर आवर. म्हणजे कारचं स्पीड 20 किलोमीटर पर आवर ने इन्क्रीज करायचं आहे. म्हणजे काय बघा बाळांनो, वाक्य लिहूया. स्पीड ऑफ कार increased by 20 किलोमीटर पर आवर. पहा, आपला स्पीड x होता, तो 20 किलोमीटर इन्क्रीज करायचा आहे. तर आपला न्यू स्पीड काय होईल? देअरफॉर न्यू स्पीड ऑफ कार बाळांनो काय होईल? त्या x मध्ये 20 ऍड करायला पाहिजे. काय होणार? x प्लस 20 एवढं काय होणार? किलोमीटर पर आवर होणार. आता बघा, हा पहिला पार्ट झाला होता इथपर्यंत. आता स्पीड इन्क्रीज करून एवढा झालाय. आता काय म्हणले? इट विल कव्हर सेम डिस्टन्स. हे डिस्टन्स तेवढंच आहे. हे डिस्टन्स बार किती बघा? सेम डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स 240 आहे किलोमीटर. पुन्हा हा स्पीड, हे डिस्टन्स घ्यायचं. तर टाइम काढूया. सेम टू सेम हे वाक्य काय लिहायचं? टाइम टेकन बाय कार. टाइम टेकन बाय कार टू कव्हर 240 किलोमीटर डिस्टन्स विथ स्पीड. तर स्पीड कोणता आहे बघा? हे स्पीड आहे x प्लस 20. स्पीड x प्लस 20 किलोमीटर पर आवर.
आता टाइम कसं करायला आलो, डिस्टन्सला स्पीड डिवाइड करायचं, डिस्टन्स 240 आणि आपला स्पीड किती आहे x + 20 आहे आणि हे टाइम असल्यामुळे काय द्यायचं आवर्स लिहिचं. जर मला समजलं तर कंडिशन काय आहे बघा आलो, आपण टाइम काढलेला आहे काय सांगितलं बघा 2 आवर्स लेस म्हणले, तर याच्यापेक्षा हा जो या टाइम पेक्षा हा जो टाइम आहे तो 2 आवर्स लेस आहे. मग इथे लिहायचं त्याला लिहायचं बघा फ्रॉम गिवन कंडिशन हा जो टाइम होता याच्यापेक्षा हा कमी आहे, याचा अर्थ या दोघांची सबट्रॅक्शन 2 आवर्स आहे. लिहायचं काय 240 अपॉन x मायनस 240 अपॉन x + 20 इक्वल टू 2 आवर्स. आता याच्यातून सोडवणं काळजीपूर्वक सोडवायला पाहिजे. भाग लक्ष द्या, इथं 240 आहे, इथं 240 आहे, इक्वल टू 2 आहे. हे दोन प्रकारे करता येतं, त्यातून मी एकच प्रकार सांगतो सोपा होण्याकरता. हा 240 दिसतोय, डिवाइड बोथ साइड बाय 240 करायचं. काय होतं बघा, याला 240 डिवाइड केलं तर हा 240 निघून गेला, 1 अपॉन x आलं. हा 240 पण गेला, 1 अपॉन x + 20 आलं. 240 डिवाइड केलंय तर इथं काय येणार 2 अपॉन 240 येणार. सर्वांना समजलं का बघा. आता इथं सबट्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर इक्वल नाही तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे सिम्प्लिफाय करूया. म्हणजे कसं काय बघा x + 20 * 1 x + 20 मायनस x * 1 x आणि हा गुणाकार करायचा x इन ब्रॅकेट x + 20. इथं थोडं सिम्प्लिफाय करूया. 2 आहे 240, 2 * 1 = 2, 2 * 1 = 2, 2 * 2 = 4, हा 0. जे काय आहे 1 अपॉन 120 आहे. इथं बघा हा x मायनस x कट झाला, 20 राहिलं. हे मल्टिप्लाय करूया, x * x x² प्लस x * 20 20x इज इक्वल टू 1 अपॉन 120. आता पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करूया, 120 * 20 ते ह्या साइड घेऊया, 20 * 120 आणि 1 इंटू दिस वन आहे तेच येऊ शकतं, x² * 1 x² प्लस 20x. एक स्टेप कमी केल्या 1 असल्यामुळं त्याचा गुणाकार सेमच येतो. आता काय करायचं मला बघा, x² प्लस 20x इज इक्वल टू 12 * 1 = 12, 12 * 2 = 24 आणि त्याच्यावर 2 शून्य. आणि ह्या साइडला घेऊया, x² प्लस 20x तर प्लस यायचं मायनस होणार, -2400 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, लक्षात ठेवा खूप आयएमपी क्वेश्चन आहे. फॉर्मॅट काय आहे समजून घ्या. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा लिहून घेतो इथं, x² प्लस 20x मायनस 2400 इक्वल टू 0. आता कसं काय माहिती, इथं 1 असतं, 1 इंटू मायनस 2400 याचं काय असेल इज इक्वल टू -2400. आता आपल्या अशा दोन संख्या शोधायचे की त्यांचा प्रोडक्ट 2400 आणि हे मायनस असल्यामुळं वजाबाकी सबट्रॅक्शन 20 पाहिजे. आता बघा 2 0 आहेत, याचा अर्थ दोन्ही नंबर वरती 0 0 एक सिंगल घेऊया. 20 चा डिफरन्स आहे, याचा अर्थ बघा 20 चा फरक 40 आणि 60 घेतलं. बघा 60 चोक 24 आणि त्याच्यावर 2 शून्य होतं का. 20 चा फरक आहे, गुणाकार 2400 होता, वजा आपण नंतर बघूया 40 आणि 60. आता यातील मध्ये जे प्लस साइन आहे लक्ष द्या, हा निगेटिव्ह नंबर असल्यामुळं एका नंबरला प्लस एका नंबरला मायनस येणार आहे.
ह्या मायनस मुलं तेव्हा सबट्रॅक्शन होते आणि एवढं येतं. मध्ये प्लस असेल तर बिगर नंबरला प्लस घ्यायचं, स्मॉलर नंबरला मायनस घ्यायचं. बघा यांचा गुणाकार वजा येतो आणि यांची वजाबाकी +20. ठीक आहे. आता काय करायचं सगळ्यांना माहिती आहे, हे एक्स स्क्वेअर प्लस 60x मायनस 40x मायनस 2400 इक्वल टू 0. ग्रुप करूया दोघांचे. इथे कोणताही नंबर नाही एकच्या व्यतिरिक्त, तर या दोघातून x कॉमन येतो. यातला x राहिला प्लस 60 आहे असा हा ब्रॅकेट पुढे घ्यायचा, x प्लस 60 इक्वल टू 0. आता इथे पाहूया, इथं x आहे, इथं x आहे, मायनस 40 इथं बाहेर कॉमन येणार, आपोआप सगळं ऍडजस्ट होतं. आता x प्लस 60 कॉमन एका ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर x मायनस 40 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे, तर फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और second bracket equal to 0. So x plus 60 becomes minus 60 or x equal to minus 40 स्क्वेअर प्लस 40. आता हा x आपला काय होता, स्पीड ऑफ द कार होता. स्पीड ऑफ कार कॅन नॉट बी निगेटिव्ह. वी राइट इम्पॉर्टंट सेंटेन्स, बट स्पीड ऑफ कार cannot be negative. यामुळे आपण हे x नॉट इक्वल टू मायनस 60 घ्यायचं. हे कट झालं तर x इक्वल टू 40 आपल्याला देईल. x इक्वल टू 40, that is the speed of the car, that is the speed of the car इक्वल टू 40 आणि युनिट लिहायला विसरू नका, किलोमीटर पर आवर. इथं पण लिहूया किलोमीटर पर आवर. सर्वांना IMP क्वेश्चन आहे, व्यवस्थित अभ्यास करावा.